राहुल गांधी कुठे मस्ती करतोय सांगू का इकडे? राहुल गांधी कुठे तमाशा करतो, कुठे मस्ती करतो हे मी सांगू शकतो. तुम्ही नाव कशाला घेता? नाही अडाणी दोस्त चुकीचं आहे त्यापेक्षा माझं ऐकून घ्या. बोला 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 नाही का बोलतो आपण बोला की बांद्रा लिक्रेशन दिली नाही का, मुलुंड दिली नाही का, कुर्ला दिली नाही का, कांजूरमार्ग दिली. त्यामुळे सन्माननीय अध्यक्ष महोदय, या मी 1.5 वर्षात जर काय बघितलं असेल ना तर फक्त मित्र काळ बघितला. मित्रांना कशी मदत करता येईल, टेंडर देता येईल हेच या ठिकाणी बघितलं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी 1.5 वर्षाचं फक्त वाचते यांचं काय काय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, जसं मी सांगितलं की बांद्रा रिक्लेशन लँड, एअर इंडिया लँड, मुलुंड, कांजूरमार्ग, कुर्ला, खारपट्ट्याच्या जागा सन्माननीय कॉलेजला आता सांगायला देशाच्या पंतप्रधानांचे मित्र आदरणीय अदानी साहेब, त्या ठिकाणी मुलुंडची जागाची जागा त्यांना देण्यात आली. सायन कोडीवाडा येथे सिंधी कॉलनी, घाटकोपर येथे लबाबाई कॉलनी 1.5 वर्षामध्ये ज्या मोजक्या जागा देण्यात आल्या त्याच्यामध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय हे जमीन देण्याचं काम चाललं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, PGRGचं जागा देण्याचं काम झालं. त्या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय मुंबई रेस्कोर्स देण्याचं काम झालं. लोकशाहीची हत्या करून प्रशासन राज आणण्याचं काम झालं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या मित्रांसाठी कंत्राट देण्याचं काम झालं. या अध्यक्ष महोदय, या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी त्या ठिकाणी निधी देण्याचं काम झालं. आणि म्हणून सरकारी काय त्रास होतोय? संपवा चर्चा संपवा. काय हरकत आहे? ज्या काँग्रेस बस करणं अध्यक्ष महोदय. राहुल गांधी कुठे मस्ती करतोय सांगू का इकडे? मी पण सांगू शकतो. चुकीचं असेल तर राहुल गांधी कुठे तमाशा करतो, कुठे मस्ती करतो हे मी सांगू शकतो. बसा हा बसा बोला बोला बोला. अध्यक्ष महोदय, काढून टाका. अध्यक्ष महोदय बोला. खाली बसा. सन्मान्य सदस्य मगाशी अमित तुम्ही कृपा करून ते काढून घ्या. ज्या त्या म्हटल्या बरोबर नाही अध्यक्ष महोदय, काय सांगायचं ते काढून घ्या. काढलं जाईल. बोला संपवा संपवा. बसा काय बोलले अध्यक्ष महोदय? काय सांगा? बसा खाली बसा. अध्यक्ष महोदय, तुला घेता नाव, तुम्ही नाव कशाला घेता? नाही अडाणी दोस्त जे चुकीचं आहे ते दोन्ही बाजू सदस्य जे बोलले, जे चुकीचं आहे ते रेकॉर्डिंग काढलं जाईल. बस अध्यक्ष महोदय, काय अध्यक्ष महोदय आता थांबवा ना. अध्यक्ष महोदय, किती वेळा तुम्ही त्यांना संधी देता? मी अध्यक्ष महोदय लवकर संपवा. संपवते. नाही का धारावी दिली, नाही का एअर इंडिया दिला, नाही का बांद्रा लिक्रेशन दिली, नाही का मुलुंड दिली, नाही का कुर्ला दिली, नाही का कांजूरमार्ग दिली, नाही का कोळीवाडा दिला, नाही का रमाबाई दिली. अध्यक्ष महोदय, मी सांगितलंय काय खोटं बोलते? मी सांगितलं आहे अध्यक्ष महोदय, या 1.5 वर्षामध्ये कॉन्ट्रॅक्टरसाठी त्या ठिकाणी टेंडर केली गेली. मुंबई महानगरपालिकेचा पूर्णपणे प्रशासनाच्या माध्यमातून मनमानी कारभार त्या ठिकाणी चालवण्याचं काम झालं. अध्यक्ष मी खोटं काय बोलते हो? नाही दिले का? उत्तर देऊ दे ना. मी सांगते कोणत्या जमिनी अडाणी दिल्या येऊ दे ना. काय खोटं बोलते? अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी जी कामं काँग्रेसच्या माध्यमातून झाली नाही मी संधी देणार नाही. बोला 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 तुम्ही काही तुम्ही बोला. म्हणजे काही बोलतात काय? काय दिलं? अहो मंत्री उत्तर देतील ना. अध्यक्ष महोदय, तुमचं काम आहे आम्ही आठवण करून देतो. अध्यक्ष महोदय सांगितलं की माझं बोलणं सांगितलं की माझी हरकत आहे का? जे चुकीचं आहे त्याच्यापेक्षा काय तुम्ही पक्षपाती वागणार नाही आमची अपेक्षा आहे. नाही तुम्ही पक्षपाती वागणार नाही आमची अपेक्षा आहे. माझं ऐकून घ्या. बोला बोला बोला. नाही ऐकता बोलताय आपण. बोला की हरकत नाही ऐकता बोलताय. बोला तुम्ही बोला. आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण पक्षपातीमध्ये वागणार नाहीत, अजिबात नाही. म्हणून आमचं ऐकून घ्या. बोला. अध्यक्ष महोदय, तुम्ही मगाशी सांगितलं की आरोप होणार, अवास्तव आरोप, पुराव्याविना आरोप, असंबंध बोलणं हे करू नका हे आपण सांगितलं. आपण सूचना दिल्यानंतर सुद्धा ते जे म्हणतात ह्याला दिलं काय दिला पुराव्याने, काय गोष्ट घेतली आणि पुरावा रेकॉर्डवर ठेवली आहे, काय माहिती यांनी सांगितली,
असत्य आणि असंबंध जर रेकॉर्डवर जाणार असेल तर हरकत घ्यायची नाही. तुमच्या सूचना त्यांच्या मतदारसंघामध्ये आमच्या विरोधामध्ये मोर्चा निघाला. तुमचं भाषण असे चांगलं झालंय, आमच्या समारोप चांगला करा. अरे मला ते कळलं अध्यक्ष महोदय, माझं भाषण खूप चांगलं झालं, ते मला प्रतिक्रिया कळल्या इथे. याबद्दल धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी यासाठी सांगते अध्यक्ष महोदय, नाही अध्यक्ष महोदय, ते त्यांनी त्या ठिकाणी आमच्या विरोधात मोर्चा काढला आणि आम्ही दुसरी धारावी बसू देणार नाही मुलुंडमध्ये, असा आमच्या विरोधामध्ये मोर्चा काढला. अध्यक्ष महोदय, या सगळ्या चर्चेमध्ये मला एक जाणवलं की विरोधकांनी बोलू पण द्यायचं नाही, विरोधकांना त्या ठिकाणी आपलं मत पण मांडू द्यायचं नाही. जर आम्ही सुद्धा एका सत्तेमध्ये, म्हणून मी मगाशीच बोलले की सत्ता ही कोणाची नसते. या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदय याच्यावरती पूर्णपणे अध्यक्ष महोदय बोला ताई, नका लक्ष देऊ.